तुकाराम मुंडे यांच्या विरोधात तक्रार. हे ऐकूनच आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. तुकाराम मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगर मधल्या एफडीएच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात ही ऍक्शन घेतली आहे. आता ही का घेतली आहे? त्याचं कारण म्हणजे 2 शिफ्ट मध्ये कामाला बोलवणं. म्हणजे तुकाराम मुंडे हे नाव जरी ऐकलं की भ्रष्टाचाऱ्यांचे आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणतात. तुकाराम मुंडे जिथं जातात तिथं शिस्त आणि थेट कारवाईचा धडाका सुरू होतो. एफडीएची सूत्र हाती घेतल्यापासून मुंडे यांनी राज्यभरातील उपहारगृह, नामांकित रेस्टॉरंट्स, डेअरी आणि मिठाईच्या दुकानांवर धाडी टाकून मोठा दणका दिलाय. अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे. सर्वसामान्यांकडून या कारवाईचं मोठं कौतुकही होतंय. पण ज्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुंडे राज्यभरात क्लीनअप ड्राईव्ह चालवत होते, त्याच 29 वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता हे नेमके प्रकरण काय आहे? मुंडेंवर अधिकाऱ्यांनी कोणते गंभीर आरोप केले आहेत? त्यांच्या मागण्या काय आहेत? आणि या वादामुळे एफडीए मधील धडक कारवाई आता ठप्प होणार का? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. तर आधी पार्श्वभूमी समजून घेऊया. तुकाराम मुंडे यांची एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्यभरात अन्न सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गांभीर्यानं घेतला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत किचनमधील भयानक अस्वच्छता, शिळे अन्न पदार्थ, भेसळयुक्त दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स, परवान्याशिवाय चालणारे हॉटेल्स या सगळ्यांवर मुंडेंच्या आदेशानुसार रात्रंदिवस कारवायांचा धडाका सुरू झाला. अनेक बड्या हॉटेल्सना टाळे ठोकण्यात आले, काहींचे परवाने निलंबित केले गेले. एकीकडे नागरिक मुंडेंच्या या धाडसी निर्णयांचे स्वागत करत आहे. असं काम करणाराच अधिकारी हवा अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. पण दुसरीकडे एफडीएच्या अंतर्गत गोटात मात्र एक वेगळाच असंतोष धुमसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतल्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंडे यांच्या कार्यपद्धती विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीचं हे पत्र थेट अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय. या पत्रानं संपूर्ण मंत्रालयात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. कारण हे पत्र केवळ साधी तक्रार नाही, तर तुकाराम मुंडेंच्या एकतर्फी आणि हुकुमशाही कार्यपद्धतीवर उठवलेला आवाज असल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय. आता या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात. आता या तक्रारीतला सर्वात मोठा मुद्दा आहे प्रयोगशाळेतील कामाच्या वेळेचा. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आधीपासूनच कार्यालयीन वेळ ठरलेली असताना अचानकपणे 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय लादण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सकाळी 9 वाजल्यापासून थेट रात्री उशिरापर्यंत काम करावं लागत आहे, असा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आलाय. साहजिकच इतक्या वेळ काम केल्यानं कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही परिणाम होतोय, अशी भावना यातून व्यक्त होते. या पत्रातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्ट्यांचा. सर्वसाधारणपणे इतर शासकीय कार्यालयांमध्ये शनिवार रविवार सुट्टी असते, पण या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीही आणि अगदी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही हजर राहण्याचे आदेश देण्यात आले, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून आम्हाला इतर सरकारी कर्मचाऱ्यांसारखीच वागणूक हवी अशी भावना समोर येत आहे. तिसरा आणि सर्वात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे संसाधनांचा अभाव. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रयोगशाळेत 2 शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, पण त्यासाठी लागणारं आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि इतर संसाधनं मात्र उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. परिणामी जेवढे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यावरच कामाचा प्रचंड ताण पडतोय आणि याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. आता सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे विश्लेषणाच्या गुणवत्तेबाबतची चिंता. अन्न, औषधं आणि सौंदर्य प्रसाधनं यांचे जे नमुने तपासणीसाठी येतात, ते प्रलंबित नमुने लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सध्या प्रचंड घाई केली जात असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. एका विश्लेषकाकडून महिन्याला ठराविक मर्यादेपर्यंतच नमुन्यांचं अचूक विश्लेषण शक्य असतं, पण त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव सातत्याने टाकला जातोय, असा आरोप या पत्रात करण्यात आलाय. आणि हा मुद्दा फक्त कर्मचाऱ्यांच्या सोयीचा नसून थेट सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. कारण जर नमुन्यांचं विश्लेषण घाईघाईत आणि चुकीच्या पद्धतीनं झालं तर त्याचे परिणाम थेट जनतेच्या आरोग्यावर होऊ शकतात. आता या तक्रारींसोबतच कर्मचाऱ्यांनी काही ठोस मागण्याही मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं 4 मागण्या आहेत. पहिली मागणी म्हणजे शासन निर्णयानुसार जी पूर्वीची कार्यालयीन वेळ होती ती पुन्हा लागू करण्यात यावी.
दुसरी मागणी अशी की सध्या राबवली जात असलेली 2 शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करण्यात यावी. तिसरी मागणी आहे की इतर शासकीय कार्यालयांप्रमाणेच या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनाही शनिवार रविवारच्या शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळावा. चौथी मागणी आणि शेवटची मागणी अशी आहे की प्रयोगशाळेतील रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावीत, पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि सध्या कर्मचाऱ्यांवर पडत असलेल्या अतिरिक्त कामाच्या ताणाची गांभीर्यानं दखल घेतली जावी. या निवेदनावर तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांनी आपले आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवले आहेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ कुरबुरीपुरतं मर्यादित न राहता अधिकृत आणि गंभीर स्वरूप घेतलेलं दिसतंय. एकीकडे तुकाराम मुंढे यांची प्रतिमा ही कठोर आणि निर्भीड प्रशासक अशी आहे आणि त्यांच्या याच कार्यशैलीमुळे भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर वचक बसलाय, हे नाकारता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. पण दुसरीकडे जर त्यांच्याच खात्यातले कर्मचारी अशा प्रकारे थेट मंत्र्यांकडे तक्रार करत असतील, तर याचा अर्थ प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातला ताळमेळ कुठेतरी बिघडलेला दिसतोय. विशेष म्हणजे या आधीही अन्न आणि औषध प्रशासन खातं आणि मंत्री नरहरी झिरवळ हे विविध वादांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची ही तक्रार मंत्री झिरवळ कशा पद्धतीने हाताळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाकी तुम्हाला काय वाटतं? सिस्टीम सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंची ही कडक आणि आक्रमक कार्यपद्धती योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.